तर आजच्या दिवसभरातील सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी फार्मसी असेल नॉन फार्मसी असेल ज्या लोकांना सिरियसपणे यावर्षी पोस्ट क्लिअर करायची आहे आत्तापासून अभ्यास स्टार्ट करायचा आहे त्या सर्व लोकांसाठी खूप महत्त्वाची अपडेट होणार आहे. आपल्यापैकी बरेच जण मला आरोग्य विभागाच्या पदभरतीबद्दल विचारत असतात की नेमकी पदभरती कधी स्टार्ट होणार आहे, किती वॅकन्सी असू शकतात, कुठल्या कुठल्या पोस्ट याच्यामध्ये बघायला भेटतील आणि नेमका यासाठी वेळ जो आहे तो किती लागणार आहे. तर आजच्या दिवसभरातली ही महत्त्वाची अपडेट असणार आहे. एका पेपरमधलं महत्त्वाचं कात्रण ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आरोग्य विभागामध्ये जवळपास 6,000 पदासाठी पदभरती नवीन शासन निर्णय जारी आणि 1.5 महिन्यात जी प्रक्रिया आहे ही स्टार्ट होण्याची शक्यता आहे किंवा ही पदभरतीची जी प्रोसेस आहे ही 1.5 महिन्यामध्ये स्टार्ट होऊ शकते. आता याच्यामध्ये एक टेंटेटिव्ह ज्या पोस्ट आहेत त्या खाली तुम्ही इथं बघू शकता ही पदे भरली जाणार आहे. त्याच्यामध्ये भरतीमध्ये वैद्यकीय अधिकारी, परिसेविका, अधिपरिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी म्हणजे आपलं फार्मसी ऑफिसर, वरिष्ठ व कनिष्ठ लिपिक, शिपाई व सफाई गार यासह इतर अनेक श्रेणीतील पदांचा समावेश आहे. तर अशा पद्धतीच्या ह्या पोस्ट याच्यामध्ये भेटू शकतात. ह्यात पोस्ट सोडून बाकीच्या ज्या पोस्ट आहेत त्या तुम्हाला PDF दिल्या जे की तुम्हाला मी मागच्या वेळेस टेलिग्रामवर चॅनल शेअर केलेलं आहे. कोणत्या पोस्ट आहेत, किती जागा आहेत, त्यासाठी काय पात्रता, किती व्हॅकन्सी असू शकतात हे तुम्हाला त्या PDF दिले. आता त्या PDF मधून आपलं औषध निर्माण अधिकारीच्या बघितलं तर जवळपास 170 वॅकन्सी तुम्हाला बघायला भेटतात जे की नवीन हॉस्पिटल झालेले आहेत त्याच्यासाठी. आणि मागची जी तुम्हाला वॅकन्सी मॅट्रिक्स आपण डिस्कस केली होती त्याच्यामध्ये ऑन अँड ॲव्हरेज जवळपास 130 जागा होत्या. अशा जवळपास विचार केला तर जवळपास मला वाटतं 250 ते 300 आसपास ज्या आहेत त्या पूर्ण वॅकन्सी आहेत औषध निर्मात्याच्या. पण त्यातल्या काही वॅकन्सी ज्या आहेत त्या आपल्याला या पदभरतीमध्ये बघायला भेटू शकतात. 100-150च्या आसपास जे आहे ते वॅकन्सी मॅट्रिक्स किंवा ज्या वॅकन्सी त्या पदभरतीमध्ये भरण्याची शक्यता आहे आपल्या फार्मसी ऑफिसरच्या. याचबरोबर बाकीच्या सुद्धा पोस्टच्या वॅकन्सी तुम्हाला त्या PDF भेटून जाईल. PDF आपल्या टेलिग्रामचं चॅनल ॲडिल फार्मसी कोचिंग याच्यात तुम्ही शेअर केलेलं आहे. अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट होती. जे लोक आता पासआउट झाले असतील B.Pharm, D.Pharm किंवा M.Pharm त्या लोकांनी आता चांगल्या पद्धतीनं अभ्यास जे आहे तो सुरू करावा. याचा जो सिलेबस आहे DMER, महानगरपालिका आणि आरोग्य विभाग तिन्ही एक्झामचा सिलेबस सेम आहे आणि तो पूर्ण तुम्हाला जो आहे तो या कॉम्बोमध्ये कव्हर केला आहे. हे पुस्तक थेरीचं ज्याच्यामध्ये पूर्ण थेरी कव्हर केली. DMERच्या 15 प्रश्नपत्रिका आणि महानगरपालिकेच्या आता झालेल्या जवळपास 4 प्रश्नपत्रिका अशा 19 प्रश्नपत्रिका आणि थेरी याच्यामध्ये आहे. POQ हे 2 पुस्तकं, हे 8,500 टार्गेट आणि हे औषध निर्माण अधिकारी दोन्हीमध्ये जवळपास 16,000 MCQ आहेत. आणि या पुस्तकात धरून जवळपास 20,000 MCQ पूर्ण या 3 पुस्तकामध्ये होतात आणि थेरीसुद्धा दिली आहे. त्यावरती या कॉम्बोवरती अशा पद्धतीच्या 16 बुकलेट टेस्टचे दिलेत मी फ्री. त्याच्यामध्ये टॉपिक वाईज सिलेबस जसे MCQ जे आहेत ते तुम्हाला कव्हर केलेले आहेत. हा पूर्ण जो कॉम्बो आहे आपली वेबसाईट pvthorat.com याच्यावरती अवेलेबल आहे. तिथून तुम्ही या येणाऱ्या एक्झामसाठी महानगरपालिका, DMER, आरोग्य विभाग त्याचबरोबर आताची जो एम्स आहे तिथं सुद्धा फार्मसी जो आहे तो मेजर पोर्शन आहे. तर हे सर्व पुस्तक तुम्हाला या एक्झामसाठी जे आहे ते महत्त्वाचे ठरतील आणि व्यवस्थितपणे पूर्ण सिलेबस जो आहे तो लाईन टू लाईन कव्हर केला आहे. आणि POQ सुद्धा जवळपास 20,000 पेक्षाही जास्त POQ तुम्हाला या पुस्तकात त्याची प्रॅक्टिस होईल. त्याच्यामुळे एकदा पुस्तक चेकआउट केलं नसेल तर आपल्या वेबसाईटवरून एकदा चेकआउट करा.